एकदम असं नामांकित असलेलं असं हे मैदान म्हणजे पेडगाव मैदान. आणि या पेडगाव मैदानाची आपण ही मैदानासाठी सज्ज या टॉपिक वरती आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तुम्हाला जर बैलगाडा शर्यतीचे बॅनर कसे बनवतात त्याची PLV फाईल जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर इतर देखील आपण व्हिडिओ दिलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता. तसेच ही व्हिडिओ आपण खास यासाठी बनवली की पेडगाव मैदान अगदी काही दिवसांवर आलेलं आहे आणि त्या मैदानासाठी आपण ही PLP फाईल बनवलेली आहे. एकदम क्वालिटी आणि एकदम युनिक अशी ही PLP फाईल आहे. त्यामुळं हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या फाईलला तुम्हाला डाउनलोड करायला पासवर्ड लागेल. तो पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेला आहे. तसेच आजच्या व्हिडिओचं लाईक टार्गेट आहे 61, तर ते देखील तुम्ही कंप्लीट करा म्हणजे तुम्हाला या PLP फाईलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल. तर मित्रांनो, ही अशा प्रकारे आपली ही PLP फाईल आहे जी तुम्हाला भेटणार आहे. तर मित्रांनो, हे बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकता. एकदम क्वालिटी असं बॅकग्राऊंड आहे. एकीकडे इथे बैल शर्यतीचे फोटो आहे असं वगैरे दाखवलेलं आहे. झेंडा इकडे परत शर्यतीचे असे गाडी पळतानाचा फोटो आहे. खाली ग्राउंड दाखवलेलं आहे म्हणजे मैदान दाखवलेलं आहे. अशा प्रकारचं हे बॅकग्राऊंड आहे जे आपण मागच्या एका बॅनरमध्ये देखील आपण हे बॅकग्राऊंड यूज केलं. तर अशा प्रकारे हे एकदम क्वालिटी असं हाय क्वालिटी बॅकग्राऊंड आहे. त्याच्यानंतर इथे आपण बलमाचा फोटो यूज केलेला आहे. सातारा एक्सप्रेस बलमा याचा फोटो आपण इथे वापरलेला आहे आणि हा जस्ट एक सॅम्पलसाठी बनवलेला आहे मित्रांनो PLP फाईल. त्याच्यानंतर इथे ही ग्रास गवताची PNG आहे ही इथे ॲड केली आणि त्याला मी थोडंसं करेक्शन वगैरे केलेलं आहे. म्हणजेच कलर चेंज फिल्टर वगैरे अप्लाय केलेले अशा प्रकारे इथे चेंजेस पाहायला भेटतात. त्याच्यानंतर इथे आता बैलाच्या मालकाचं नाव देखील आपण टाकलेलं आहे. हे नाव आपण श्रीलिपी कन्वर्ट करून टाकलेलं आहे. हे अशा प्रकारे इथे नाव टाकून त्याला सेट केलं कलर वगैरे आणि छोटासा आपण स्ट्रोक देखील त्याला दिलेला आहे. तर याच्यानंतर आता आपण इथे वरती येऊ. वरच्या साईडला इथे बघू शकता तुम्ही महाराष्ट्रातील एक नामांकित मैदान असा मी यात उल्लेख केलेला आहे. जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट चेंज करू शकता. इथे फक्त डबल क्लिक करून तुम्हाला चेंज करता येईल किंवा बॅकग्राऊंडचा कलर वगैरे बदलायचा असेल तर इथे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे कलर चेंज करायचे तुमच्या हातात कसं तुम्हाला करायचं आहे. इतकं झाल्यानंतर इथे मी एक हा शेप ॲड केलेला आहे. त्याला मी ग्रेडियंट इफेक्ट वगैरे स्ट्रोक इफेक्ट ह्या अशा प्रकारे मी भरपूर त्याला ॲड केलेलं आहे आणि यामध्ये मी इथे हे पेडगाव हिंद केसरी हे टेक्स्ट मी इथे टाकलेले कशा प्रकारे टाकलेलं आहे. त्याला व्हाईट स्ट्रोक वगैरे दिलेला आहे. हे कशा प्रकारे दिसून येते हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. एकदम हे असं क्वालिटीमध्ये संपूर्ण यूट्यूबवर पहिल्यांदाच आणि बैल आपले हे शर्यतीच्या बॅनरमध्ये देखील हे आपण पहिल्यांदाच करतोय. तर त्याच्यानंतर इथे ही एक आपण रेक्टेंगलची इथे ही एक शेप इथे ॲड केलेला आहे. तर त्याच्यानंतर इथे आता आपण 2026 हे टेक्स्ट इथे आपल्याला टाकलेलं पाहायला भेटतं. इथे तुम्ही बघू शकता मी इथे अशा प्रकारे हे 2026चं हे टेक्स्ट टाकून घेतो. हे अशा प्रकारे हे टेक्स्ट इथे पाहायला भेटणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर आता इकडे आपण हे बैलाचं नाव वगैरे टाकलं होतं. इथे क्राऊन PNG आपण इथे टाकलेली आहे आणि त्याला देखील आपण ग्रेडियंट अप्लाय केलेला आहे. ग्रेडियंट म्हणजे टेक्स्ट इथे कलरमध्ये आपल्याला हे ग्रेडियंट पाहायला भेटतं ते इथे मी ॲड केलेले आहे. त्याच्यानंतर इथे नाव टाकलेलं आहे सातारा एक्सप्रेस हे अशा प्रकारे मी नाव टाकलेलं आहे. त्याच्यानंतर हे बलमा. आता हा फॉन्ट मित्रांनो तुम्हाला आठवलंच असेल आपल्या चॅनलवरती या फॉन्टची व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटते. तर तिथून तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच डाउनलोड करू शकता. हे अशा प्रकारे मी बऱ्यापैकी आपलं हे टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता हे PNG कशा प्रकारे झालेली आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. थोडंसं स्पेलिंग मिस्टेक वगैरे आहे पण काही हरकत नाही. हे AI मधून
एआयचा वापर करून इथे अशा प्रकारे हे PNG बनवलेली होती. आणि आता राहिलं म्हणजे आता आपण इथे लोगो ॲड करू. आणि मित्रांनो, याच्यात आता मला तारीख माहीत नव्हती मैदानाची, त्यामुळं ठीक आहे. पण तुम्हाला इथे हे अशा प्रकारे इथे तुम्ही तारीख ॲड करू शकता. जस्ट हे टेक्स्ट घेतलं, कॉपी केलं आणि इथे तुम्ही तारीख ॲड करू शकता हे अशा प्रकारे. आता मी इथे तुम्हाला थोडक्यात दाखवतो कशा प्रकारे तुम्ही चेंजेस करू शकता. इकडे फक्त आपलं थोडंसं बैलाचा जो फोटो आहे तो थोडासा बारीक करायचा, जेणेकरून आपल्याला ते टेक्स्ट देखील टाकता येईल. अशा प्रकारे तुम्ही नक्कीच करू शकता. बाकी या व्हिडिओच तुम्हाला तर समजलं असेल की जी ही PLP फाईल हे तुम्हाला कशा प्रकारे भेटणार आहे. बाकी या व्हिडिओला नक्कीच तुम्ही लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा ज्यांना आपल्या बैलगाडा शर्यतीचे बॅनर बनवायला आवडतात. फक्त त्यांना शेअर करा. बाकी या व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच छानशा कमेंट देखील करा. तर भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.